नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मधल्या वेळेस खाण्यासाठी अशी चटपटीत मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि ही फ्रेश मका मी शिजवून घेतलेली आहे। शिजवताना ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। फ्रेश आहे बरं का, फ्रोझन वगैरे नाही आहे। ही 2 कणसं होती। आता ह्याच्यामध्ये आपले हे काबुली चणे आहेत बघा, हे पण मी रात्री 8 तास भिजत घातले होते आणि ह्यांना काय केलेलं आहे माहिती आहे, कुकरला 6 शिट्ट्या केलेल्या आहेत। त्याने एकदम बघा स्मूथ असं शिजवून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये शिजवताना ना थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ असं टाकलं होतं। हे पण शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं। हे गरम आहेत बघा खालचे आणि हे थोडंसं थंड झालेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला अर्धा बटाटा, छोट्या आकाराचा असला तर एक जरी टाकला तरी चालेल। त्याचे काय करायचे, असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। बटाट्याचे बघा छोटे छोटे तुकडे करून टाकून घेतलेले। एक मीडियम आकाराचा कांदा मी असा कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे थोडेसे टमाटे, एक अर्धा घेतलेला आहे छोट्या आकाराचं। हिरवी मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। थोडीशी टाकायची कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। अर्धा चमचा मिरची पावडर, कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा ही मिरची पावडर घेतलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, कारण हे दोन्ही पण शिजवताना आपण मीठ थोडं थोडं वापरलं होतं त्यामुळे ह्याच्यामध्ये वरून थोडंसंच टाकायचं आहे। थोडंसं टाकायचे काळं मीठ, त्यात टाकायचं आपल्याला चिंच खजूरची चटणी, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। ह्या चमच्याच्या मापान 1 चमचा टाकायचे। थोडीशी शेव टाकायची, ही मोठीवाली आहे आणि थोडीशी खारी शेव आहे। ही शेव जरी नसली तरी तुमच्याकडे चालेल। त्यात टाकायचं आपल्याला अर्धा लिंबाचा रस। आता हे सगळं काय करायचं माहिती आहे का, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मका कशी आपली गरमच होती ना, फक्त ही चणे जे होते ना काबुली चणे, ते थोडेसे थंड झाले होते। चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा बटर। तुम्ही ह्याच्यामध्ये चीज पण टाकू शकता आवडत असेल तुम्हाला तर। आता हे गरम असल्यामुळे का नाही, जे आपले मका होती ही गरमच होती ना बघा, लगेच वितळलं गेलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, छान लागते चव। अजून हे गरमच आहे बघा। आता हे असं काय माहिती आहे का, मधल्या वेळेत मुलांना काहीतरी वेगळं द्यावं असं वाटतं किंवा आपल्याला सुद्धा कधीतरी असं वाटतं काहीतरी वेगळं करून खावं, तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही जरूर करून खा एकदा। तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यात अजून काहीतरी वेगवेगळं तुम्ही जर काय टाकत असाल तर मला थोडंसं कमेंट करून सांगा। आता आपण काय करूया माहिती आहे का, वाटी घेतलेली आहे बघा, त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊया आणि ह्याच्यावर आपण झाकण देऊया। इतकं छान येतं ना, एकदम स्मोकी फ्लेवर आणि एकदम चवीला छान असं लागतं। हे करून घेऊया आपण। झाकण आपण काढून घेऊया आणि वाटी काढून घेऊया ही, आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। खूप छान लागतं बरं का, तुम्ही एकदा करून बघा। काहीतरी थोडंसं वेगळं आणि चवीला सुद्धा वेगळं काहीतरी। तुम्हाला मी उचलून दाखवते। मस्त असं बघा, आणि टेस्ट तर इतकी भारी लागते ना, तुम्ही एकदा जरूर करा। तर ह्यातमध्ये तुम्ही शेजवान सॉस तरी थोडा टाकला तरी चालेल, त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।